अध्यक्ष राज ठाकरे आलेत, आपण थेट जाऊयात. थोड़ा तिकडे सरकता का? तिकडे सरकता? तिकडे सरकता? तर आपण दृश्य पाहिली आताच. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रायगडच्या त्या शाळकरी मुली दाखल झालेल्या आहेत, ज्यांचा व्हिडिओ खरं तर व्हायरल झाला होता. आणि आता आपण पाहतोय की चर्चा त्यांची सुरू आहे. राज ठाकरे अगदी हसून त्यांच्याशी बोलत आहेत आणि नेमकं कसं त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि आता काय परिस्थिती आहे हे सगळं जाणून घेतलं जात आहे. कौतुकाची थापच या शाळकरी मुलींच्या पाठीवरती राज ठाकरे यांनी दिलेली आहे. आणि आपण सध्या पाहतोय की एक लिफाफा त्यांना राज ठाकरे वाटताना पाहायला मिळत आहेत. नेमकं त्यात काय आहे हे काही वेळात पुढे येऊ शकतं, मात्र तुर्तास आपण पाहतोय कौतुक या शाळकरी मुलींचं राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पाल्यसुद्धा आता राज ठाकरेंची भेट घेत आहेत. अगदी अभिमानाचा असा हा क्षण या मुलींसाठी आहे. त्यांनी जे रिपोर्टिंग केलं ते खरं तर सरकारपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर रस्त्याची डागडुजी सुरू झालेली आहे. अगदी छत्री हातात घेऊन त्याचा माईकसारखा वापर करत या तीन मुलींनी जी परिस्थिती आहे ती पुढे आणली होती. रायगडची जी अवस्था आहे, रस्त्यांची जी अवस्था आहे ती पुढे आणली होती. आणि त्यानंतर त्याची दखल मात्र अगदी राज ठाकरेंनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर नेहा, ज्योत्स्ना यांच्यासह अजून एक त्यांची मैत्रीण, या तिघीजणी, ज्या दोघीजणी कॅमेरासमोर होत्या आणि एक जण जी कॅमेऱ्यानं शूट करत होती, अशा पद्धतीच्या तिन्ही मुली राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्या आणि त्यांचं कौतुक आता राज ठाकरे करताना पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीनं शाळकरी मुलींनी जे स्पिरिट दाखवलेलं आहे, जे सामाजिक समस्या त्यांनी आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे आणि त्यामुळे मोठा बदल झालेला आहे, हे कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळेच राज ठाकरे त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देताना आपण पाहतोय. अशा प्रत्येक सामाजिक समस्यांवरती किंवा ज्या घडामोडी घडत असतात त्याबद्दल राज ठाकरे हे नेहमीच आत्मीयतेनं विचारपूस करत असतात. आणि अगदी ऑलिम्पिकमधील खेळाडू आहे जे मेडल जिंकल्यानंतर राज ठाकरेंना भेटायला येणं असो किंवा मग कुठेही समस्या घेऊन येणं असो किंवा अशा पद्धतीनं एका शाळकरी मुलींचा छोटासा उपक्रम जो नंतर अत्यंत महत्त्वाचा ठरला बदल घडवून आणण्यासाठी, त्यांची भेट घेणं असो, अशा पद्धतीनं सामाजिक प्रत्येक कार्यामध्ये राज ठाकरेंचा हा पुढाकार आपण पाहतो किंवा ते कौतुक करत असतात, वेळप्रसंगी खडसावत असतात आणि वेळप्रसंगी काही सूचनाही देत असतात. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर आता रायगडच्या मुली देखील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, याचाच हा दाखला आहे. त्या तिन्ही मुली आपण पाहिल्या, राज ठाकरेंच्या आज त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यांच्यासाठी अत्यंत असा आनंदाचा हा दिवस. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अक्षय, भेट झालेली आहे आणि आता मुली तिथून निघालेल्या आहेत, काही माहिती मिळते एका भेटी संदर्भात? नाही, एकूणच कर्जत येथील कोंदिवडेच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. शाळेत जाताना या विद्यार्थिनींना ज्या पद्धतीच्या समस्यांचा सामना करावा लागत होता, याबाबत त्यांनी सोशल मीडियावर स्वतःच रिपोर्टिंग केलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण बघतोय की त्या रस्त्याची अनेक प्रशासन दरबारी दखल घेण्यात आली होती. आणि हे सगळं झाल्यानंतर आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. ज्या प्रकारे या विद्यार्थिनींच्या माध्यमातून घडलेल्या सगळ्या किंवा त्या रस्त्यावरील समस्येला वाचा फोडण्यात आली, या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्याकडनं कौतुक करण्यात आलं. त्यांना येत्या काळात देखील तुमच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी केलेली आहे. आणि आता आपण बघतोय की विद्यार्थिनी या ठिकाणावरनं बाहेर पडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद अक्षय, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. एकंदरीतच छोटीशी आपलं पाऊल असतं छोटंसं, मात्र ते समाजात बदल घडवून आणू शकतं आणि अशा पद्धतीनं काम करत राहा.
असा संदेश जो आहे तो राज ठाकरेंनी दिलाय. कौतुक या शाळकरी विद्यार्थिनींचं केलेलं आहे.